तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर हे सगळं प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल। हॅलो गाइस, नमस्कार, मी प्राजक्ता आणि आज आम्ही जातोय तुळजापूरला। सकाळी 6 वाजता आम्ही निघालो हडपसरवरनं। पुणे ते तुळजापूर डिस्टन्स 263 किलोमीटर आहे, म्हणजे 5.5 तास। 375 रुपये असा हा टोटल टोल आहे। सोलापूर हायवे इतका जास्त भारी आहे की तुम्हाला ट्रॅव्हल करायला किंवा गाडी चालवायला काहीच वाटणार नाही। तर तुळजापूर जवळ आल्यावर आम्हाला लागलेली भूक, त्यामुळे आम्ही वाडा नावाचे एक रेस्टॉरंट आहे तिकडे व्हेज थाळी खाल्लेली। आता आम्ही पोहोचलेलो तुळजापूरला। इकडे पार्किंग साठी खूप ठिकाणी जागा आहे। मग आम्ही गाडी पार्क केली आणि पूजेचं सामान घेऊन आम्ही मंदिराकडे निघालो। तुळजापूरचं मंदिर खूप जास्त सुंदर आहे, पण मला यांचं मॅनेजमेंट काही आवडलं नाही। म्हणजे तुम्ही 4 ते 5 तास लाईन मध्ये लागून देखील तुम्हाला मुखदर्शन घ्यावं लागतं, पण जर तुम्ही पेड पासेस घेतले तर तुम्हाला गाभाऱ्यात एंट्री भेटते। पेड पासेस 500 रुपये पर हेड असतात आणि जर तुम्ही 2500 रुपये दिले तर तुम्हाला गाभाऱ्यात पूजा करायला भेटते। आम्ही 3 ते 4 तास रांगेमध्ये उभे राहून मुखदर्शन घेतलं। इकडे फोटोज किंवा व्हिडिओज काढायला अलाउड नाहीये, त्यामुळे दर्शन घेऊन आम्ही निघालेलो अक्कलकोटला। अक्कलकोटला आम्ही भक्त निवास मध्येच राहण्याचं ठरवलं। इकडे तुम्हाला सिंपल पासून तर प्रीमियम रूम पर्यंत भेटेल। 600 रुपयाला सिंपल रूम, 4 बेड अटॅच असेल तर 700 रुपये, 11 बेड असेल तर 1500 रुपये अशी कॉस्ट आहे। आणि हे सगळे नॉन एसी रूम आहे। आता आम्ही एसी रूम चूज केलेली, त्यामुळे आम्हाला 2000 रुपये असे पर रूमचे चार्जेस होते। इकडल्या रूम खूप जास्त छान होत्या, मोठ्या देखील होत्या, पण वेल मेंटेन नव्हत्या, म्हणजे हायजेनिक किंवा वॉशरूम वगैरे क्लीन नव्हते। जर तुम्हाला 2000 मध्ये दुसरा ऑप्शन मिळत असेल तर तुम्ही तो ऑप्शन देखील एक्सप्लोर करू शकता। आम्ही फ्रेश झालो आणि स्वामींच्या दर्शनाला गेलो। इतकी पॉझिटिव्ह एनर्जी होती आणि मंदिरात आल्यावर खूप भारी वाटलं। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालेलो पंढरपूरला। तर पंढरपूर हे सोलापूरच्या पुढे पुण्याला येताना लागतं। पंढरपूर ते अक्कलकोट 111 किलोमीटर डिस्टन्स आहे, म्हणजे 2 तास लागतात। हे तिघही लोकेशन तुम्ही जर मॅपवर चेक कराल तर तुम्हाला एक ट्रायंगल शेप मध्ये भेटेल आणि याचा मिडल पॉइंट आहे सोलापूर। पंढरपूरला आम्ही पहिले चंद्रभागेच्या नदीवर गेलो। जर तुम्ही पंढरपूरला येत असाल तर तुम्हाला इकडे अंघोळ करणं हे कंपल्सरी आहे। तिकडनं आम्ही निघालेलो मंदिराकडे। मंदिरामध्ये जर लवकर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही फ्री पासेस देखील बुक करू शकता। त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, तिकडे तुम्ही लागणारे सगळे डिटेल्स ऍड करा। मंदिरामध्ये फोन अलाउड नाहीये, त्यामुळे मी थोडेसेच क्लिप्स ऍड केलेले आहे। तर होप सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा। काही क्वेश्चन्स किंवा काही सजेशन्स असतील तर ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा।